मित्रांनो, जर तुम्ही 2026च्या सीईटीसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल आणि फीज भरून तुमचा फॉर्म सुद्धा सबमिट केला असेल आणि हे सगळं केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की फॉर्म सबमिट करण्यापूर्वी आपण हा फॉर्म व्यवस्थित वाचला नाही आणि आता त्यामध्ये काही चुका आपल्याकडून झालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण जर फॉर्ममध्ये चुका केल्या असतील आणि आता तुम्ही तो फॉर्म एडिट करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही रजिस्ट्रेशन डिटेलमध्ये जरी एडिट केले तरीही तुमच्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस आता होत नाहीयेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी परिस्थिती तुमची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीईटी सेलचा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याच्यामध्ये एडिट करता येतं का, आणि जर ते एडिट करता येत असेल तर कुठल्या कुठल्या फील्डमध्ये तुम्ही हे एडिट करू शकता, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा असणारा सिलेबस, एलिजिबिलिटी आणि पेपरचा पॅटर्न सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी साठी असणाऱ्या लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईन मध्ये 19 जानेवारी पासून सुरू करण्यात आलेल्या आहेत. या बॅचेस मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त तुमची एक्झाम पुरतीच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र बीएड सीईटी किंवा ईएलसीटी हा कोर्स जॉईन करू शकता. तर आजच या कोर्सला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण या परीक्षेची एलिजिबिलिटी पाहूयात. तर जो विद्यार्थी बीएड सीईटी देणार आहे तो विद्यार्थी भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, त्या विद्यार्थ्याकडे बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री असणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या बॅचलर्सच्या फायनल इयर मध्ये आहेत किंवा मास्टर्सच्या फायनल इयर मध्ये आहेत, असे विद्यार्थी सुद्धा बीएड सीईटी देऊ शकतात. तर या परीक्षेमध्ये 3 विषयांवरती प्रश्न विचारले जातात. पहिला आहे मेंटल ॲबिलिटी, जो 40 मार्कला आहे. जनरल नॉलेज, जो 30 मार्कला आहे. टीचर ॲप्टिट्यूड हा 30 मार्कला असून ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम मध्ये बीएड करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ईएलसीटी ही एक्झाम असते आणि या परीक्षेमध्ये इंग्लिश या विषयामधून प्रश्न विचारले जातात. तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 20 मार्कला, व्होकॅब्युलरी फोकस 5 मार्कला, ग्रामर फोकस 8 मार्कला, सेंटेन्स फॉर्मेशन 7 मार्कला, फोनेटिक्स 3 मार्कला, वर्बल इडियम्स अँड प्रोवर्ब 5 मार्क आणि फिगर ऑफ स्पीचला इथे 2 मार्क असतात. आता जे विद्यार्थी मराठी मीडियम मधून बीएड करणार आहेत ते बीएड जनरल आणि स्पेशल देणार आहेत. तर अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑनलाईन असेल. मीडियम ही मराठी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही मीडियम मध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. टोटल मार्क्स तुम्हाला बीएड जनरलला 100 असतील. टोटल क्वेश्चन 100 विचारले जातील आणि एमसीक्यू पद्धतीचे हे प्रश्न असून 90 मिनिटांमध्ये तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात. या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. आता जे विद्यार्थी ईएलसीटी देणार आहेत त्यांना बीएड जनरलचे 100 प्रश्न तर सोडवावेच लागतात. सोबत ईएलसीटीचे 50 एक्स्ट्रा प्रश्न त्यांना सोडावे लागतात. त्यामध्ये ईएलसीटी सुद्धा ऑनलाईन पद्धतीची असणार आहे. मीडियम इंग्लिश असेल फक्त. टोटल मार्क्स 50, टोटल प्रश्न इथे 50 विचारले जातात. एमसीक्यू पद्धतीचे प्रश्न असून तुम्हाला 60 मिनिटांचा वेळ इथे दिला जातो. आणि ईएलसीटी मध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा होण्यापूर्वी तुमचे ऍडमिट कार्ड येण्यापूर्वी तुम्हाला सीईटी सेल एडिट फॅसिलिटी अवेलेबल करून देते आणि या एडिट फॅसिलिटीमध्ये सीईटी सेलने सांगितलेल्या फील्डमध्येच तुम्ही एडिट्स करू शकता आणि त्यासाठी 2 ते 3 दिवसांचा वेळ हा दिला जातो. जर आपण मागच्या वर्षीचं सीईटी सेलचं एडिट फॅसिलिटीचं नोटिफिकेशन पाहिलं तर त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की कुठल्या कुठल्या फील्ड्समध्ये आपण हे एडिट्स करू शकतो. तर ज्यावेळेस आपण हे ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करतो त्यावेळेस या फॉर्ममध्ये आपल्याला आपलं नाव एडिट करता येतं. त्यानंतर जर आपली डेट ऑफ बर्थ टाकताना चुकली असेल तर ती आपण एडिट करू शकतो. फोटोग्राफ तुमचा जर चुकून दुसरा अपलोड झाला असेल, खराब फोटोग्राफ अपलोड झाला असेल
तर तुम्ही तो चेंज करू शकता. त्यानंतर तुमची जर सिग्नेचर चुकली असेल, जर तुमच्या ऑफिशियल डॉक्युमेंट सोबत तुमची सिग्नेचर मॅच होत नसेल, तर ती सिग्नेचर तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर तुमच्या जेंडरमध्ये चुका झाल्या असतील, तर तुम्ही जेंडर सुद्धा तिथे अपडेट करू शकता. तर मागच्या वर्षीच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये सीईटी सेलने या गोष्टी अपडेट करण्यासाठी आणि एडिट करण्यासाठी 3 दिवसांचा वेळ दिला होता. आता विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी सीईटीच्या फॉर्ममध्ये बरेचसे चेंजेस करण्यात आलेले आहेत. जसं की तुमचा अपार आयडी असेल, आधार ऑथेंटिकेशन असेल, तर त्यानुसार सीईटी सेल मे बी काही नवीन गोष्टी तुम्हाला अपडेट करण्याचे चान्सेस यावेळेस देऊ शकते. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं इथे एज्युकेशनल डिटेल्स टाकताना चुकलेलं आहे. मे बी सीईटी सेल तुम्हाला एज्युकेशनल डिटेल्स अपडेट करण्यासाठी सुद्धा चान्स या एडिट फॅसिलिटीमध्ये देऊ शकतं, किंवा इतर गोष्टी सुद्धा तुम्ही अपडेट या सीईटीच्या फॉर्म मध्ये करू शकता. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही इश्यूज असतील, तर इथे तुम्हाला सीईटी सेल्फच्या हेल्पडेस्कचे नंबर्स दिलेले आहेत. या नंबर्स वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला एक्झामिनेशन विषयी काही अडचणी असतील, तुमच्या फॉर्म विषयी काही अडचणी असतील, तर तुम्ही या नंबर्स वरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला पडणारे प्रश्न विचारू शकता. तसंच विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खाली कमेंट करून सुद्धा तुम्ही प्रश्न विचारा, मी त्याचे आन्सर्स देण्याचा प्रयत्न करेल. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ELCT साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 19 जानेवारी पासून सुरू करण्यात आली आहे. तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.